राज्यात क्षेत्रफळात सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगरची खास ओळख आहे। इथलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या राजकारणावर साखर सम्राट आणि शिक्षण सम्राटांचाच पगडा आहे। सहकार सोसायट्या, बँका आणि जिल्हा परिषदेत सत्ता काँग्रेसचीच आहे। मात्र काँग्रेस आघाडीतील नेत्यांच्या नात्यागोत्यांचं आणि गटातटांचं राजकारण नेहमीच इथल्या निवडणुकीवर परिणाम करणारं ठरतं। प्रस्थापित नेते नेहमीच आपले गड सांभाळत दुसऱ्या गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात। त्याचं प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीतही दिसलं। परिणामी राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर मतदारसंघ 5 वर्षांनंतर पुन्हा दिलीप गांधींच्या रूपानं भाजपाकडे गेला। अहमदनगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यात अहमदनगर शहर, श्रीगोंदा, राहुरी, कर्जत जामखेड, नेवासा, पाथर्डी शेवगाव, पारनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर आणि शिर्डी यांचा समावेश होतो। त्यातील नगर लोकसभा क्षेत्रातील 6 मतदारसंघांचा विचार केला तर 6 पैकी 4 मतदारसंघात युतीचे आमदार आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक जागा आहे। नगरवर सेनेचं वर्चस्व दिसून येतं। 20 वर्षांपासून सेनेचे आमदार अनिल राठोड यांनी हा गड कायम राखलाय। त्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी 4 वेळेस लढत दिली, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही। त्यामुळे यावेळी सेनेचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादीनं भाजपातून बाहेर पडलेले माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे। दुसरीकडे काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांनीही आमदार राठोड यांच्याशी 2 हात करण्याची तयारी सुरू केली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर तालुका मतदारसंघ नाहीसा झालाय। या मतदारसंघातील गावं 4 मतदारसंघात विभागली गेली आहेत। परिणामी कर्डिले यांना नव्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे। त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, त्यात राहुरीमधून चांगली मतं मिळाली असल्यानं तिथून लढवण्याचा कर्डिले यांचा विचार आहे। पण तिथून लढायचं असेल तर त्यांना तिकीट मिळवण्यापासूनच मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल। तिथून राष्ट्रवादीचे आमदार प्रसाद तनपुरेंशी त्यांना स्पर्धा करावी लागेल। राहुरीतून लढण्यास भाजपाचे विद्यमान आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनीही दावा सांगितलाय। त्यामुळे इथून कोण कोण उमेदवार असतील याबाबत उत्सुकता आहे। राहुरी नंतर तिकिटासाठी सर्वाधिक चुरस असणार आहे ती पाथर्डी शेवगाव या नव्यानं अस्तित्वात आलेल्या मतदारसंघात। पाथर्डी स्वतंत्र असताना इथलं प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसचे आमदार राजीव राजळे यांनी नव्या मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र शेवगावचे विद्यमान आमदार नरेंद्र घुले यांनीही मतदारसंघ आपलाच मानून कार्यकर्त्यांना सक्रिय केलंय। याच मतदारसंघातून भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनीही काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे। त्यांच्या उमेदवारीला थेट गोपीनाथ मुंडे यांचंच पाठबळ आहे। एकूणच अहमदनगरमध्ये सध्याचं राजकीय चित्र अजूनही गुंतागुंतीचंच आहे। येत्या काही दिवसात घडणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार हे निश्चित। मुंबईहून निखिल वाघसह सचिन अग्रवाल, स्टार माझा, अहमदनगर।